आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाची बैठक पार पडली। त्यावेळी राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण 50%च्या आत द्यावं, तरच सरकारने दिलेलं आरक्षण स्वीकारू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। तर आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने गावागावातून अनेक उमेदवार दिल्यास मराठा समाजच अडचणीत येईल। त्यामुळे आपल्याला गावात जाऊन मराठा समाजाची बैठक घेऊन सर्व जाती धर्मांचा जिल्ह्यातून एकच उमेदवार निश्चित करा आणि त्याला अपक्ष निवडणूक लढवायला लावा किंवा सगळे सोयरे कायद्याला ज्या पक्षाचा उमेदवार लेखी बॉन्ड करून पाठिंबा देईल त्याला पाठिंबा द्या, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, असे दोन पर्याय देखील जरांगे पाटील यांनी मराठा समाजासमोर ठेवलेत। शिवाय राज्य सरकार जर मराठा समाजाला आरक्षण देत नसेल तर आरक्षण देणारे बना, असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय। दादा, मला काय सांगाल आज की आजच्या बैठकीमध्ये अपक्ष उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ही ट्रायल म्हणून तुम्ही असं पण संबोधलेलं आहे, म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही मग अपक्ष उमेदवार उभा करणार का? नाही, मी नाही। माझ्या उगाच तोंडी जाईल शब्द। समाजानं निर्णय घेतला। मी फक्त समाज फॉर्म भरायचं म्हणायचं लय मोठे, म्हणून मी समाजाला एवढंच म्हणलो। कोण तर मी त्यांना विचारलं, काय बाबा इतके भरून काय उपयोग होणार आहे, काय होईल? 20-25 दिवस निवडणूक थांबवतील, काहीतरी पर्याय काढतीलच ना। पर्याय काढल्याशी सोडणार नाहीत ते, पर्याय काढतील। मग कशाला लॉस करून घ्यायचा? नाही घ्यायचा। त्यापेक्षा सगळ्या पक्षांच्या लोकांना, नेत्यांना, जे कोण उमेदवार राहणार आहेत त्यांना आपण लेखी घ्या, बॉन्डवर, ते पण 500 रुपयाच्या बॉन्डवर घ्या आणि किंवा त्यांच्या लेटर पॅडवर घ्या खासदारकीच्या, आणि त्यांना पाठिंबा द्या। कोणत्या पक्षाचा असो, मग भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी असो, नाही तर काही असो, सत्ताधारी असो, देऊन टाका। तर ते अमान्य आहे त्यांना। मग काय करायला पाहिजे? मग कोणत्या पक्षाकडून तर उभा नाही राहू शकत, आपल्याला ते जमतच नाही, राजकारणच करत नाहीत आपण, मग अपक्षच उभा राहायचं म्हणाले। एकमेकांना सांगितलं। आणि मराठा समाजाने सुद्धा, म्हणजे सगळ्या पक्षातले, जातीवर जर अन्याय होणार असलं तर देणारे बना। तुम्ही जर आता ज्या बैठक होणार आहेत त्याच्यात जर विरोध केला की नको खासदारकी किंवा नको आमदारक्या लढायच्या मराठ्यांनी, मग तुम्हाला तुमच्या नेत्यासाठी करायचं का, आणखीन बी जातीसाठी नाही करायचं का, असा अर्थ होणार आहे। त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी एकमुखानं लढावं। आणि सगळ्या जाती धर्मांना सुद्धा सांगतो, जर मराठ्यांचा हा निर्णय झालाच, मराठ्यांनी घेतला, राजकारण माझा मार्ग नाही, मी डिक्लेअर केलं तुमच्यासमोर, मी उभा बी राहणार नाही हे पण डिक्लेअर केलं, तर तुमच्या पुढे एकच पर्याय आहे की सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी सुद्धा मुस्लिम बांधवांचा प्रश्न मिटत नाही, त्यांचाही मिटवायचा असेल तर त्यांना देणारं बनावं लागणार आहे। धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न जर मिटवायचा असला त्यांनाही देणारच बनावं लागणार आहे। 12 बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा असेल तर त्यांनाही देणारं बनावं लागणार आहे। मग जात कोणची असो, दीनदलित असो, दलित बांधव असो, त्यांनाही न्याय मिळणार नसला तर त्यांनीही देणारं बनल्याशिवाय पर्याय नाही। सगळ्या जातीच द्यायचे एक, त्याला काय होतं? असं म्हणायचंच नाही सगळेच मराठीचे, सगळेच मुस्लिम बांधवाचे, सगळेच बौद्ध बांधवांचे, दलित बांधवांचे, सगळ्याच देऊन टाकायचं आणि ताकदीनं सगळ्यांनीच काम करायचं तुटून। कारण तुमचा उद्देश काय आहे? ते आपली जिरवायला लागलेत, त्यांचे जिरव, ते आपले जिरवायला लागलेत, मग त्यांची जर जिरवायची तर तुम्हाला एकमुखानं सगळ्याला लढावं लागणार आहे। ठेवू नको तेव्हा नकोच म्हणायचं कामच नाही, दिला की सुरू। उमेदवार निवडताना आता मराठा समाजामध्ये अनेक जण अपेक्षित असणार आहेत, मग यात कसं करणार? मी तेच सांगितलं, तुमच्यावरती अन्याय होतोय, तुमच्या मराठ्यांचे ते जिरवायला निघालेत, मग तुमच्या डोळ्यासमोर दे पाहिजे, कोणी असू देऊ दिलेला पक्ष, ते आपले जिरवायला निघाले, त्यांची जिरवायची आणि देणारच आपण बनायचं। कारण ही का लहान समाज नाही आहे, बना देणारच। कळू द्या ना शक्ती मराठ्यांची, होऊन जाऊ द्या, कळू द्या मराठ्यांची। प्रकाश आंबेडकरांकडून तुम्हाला ऑफर दिल्या जात होती पर्याय म्हणून, प्रकाश आंबेडकर सुद्धा आता तुमच्यासोबत येऊ शकतात का अपक्ष उमेदवार? नाही, त्याबद्दल मला नाही माहीत, मी फक्त पर्याय सांगितला। कारण ते मोठे आहेत, त्यांचं मी कधी पण सल्ला ऐकतो, आजच फक्त त्यांचा एकच सल्ला मानला नाही मी, की मी आता डिक्लेअर केलं की मी उभा राहणार नाही, राजकारण करणार नाही, एवढंच फक्त। बाकीचं तर त्यांच्याच मनासारखं झालंय, 12 बलुतेदारांच्या मनासारखं झालंय, प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनासारखं झालंय, मुस्लिम बांधवांसारखं झालंय, धनगर बांधवांच्या मतासारखं झालंय, सगळ्यांच्या मतासारखं झालंय। मग हरकत काय? जात डोळ्यासमोर ठेवा, ते जर जातीचे जिरवायला लागले आपल्या तर त्यांचे जिरवून टाका, मोकळे व्हा। ज्या ठिकाणी एखाद्या मतदारसंघातून जर एखादा पक्षाचा उमेदवार जर तुम्हाला बॉन्ड करून द्यायला तयार असेल तर मी त्याला पाठिंबा देणार का? तिथे उमेदवार उभा करणार? द्या म्हणलं होतं मी, यांना आपण नाही म्हणतात ना, नाही म्हणल्यावर तो विषय संपला, तेव्हा आता संपला विषय।
मी त्यांना म्हणलो ना सोपं करा, आपलं काय नाही खासदारकी त्याचं, आपला राज्यात विषय नाही ऐकला समाजाने. आता काय मी का निर्णय घेतला ते मला म्हणायचं तुम्ही सांगा मार्ग, म्हणून मी ते माझ्यावर हे करायचं. म्हणलं आता जर एवढं म्हणतात तर आपण मार्गदर्शन करायला हरकत नाही. आता